जास्तच आणलाय कारण यात्रे काय हो फ्रीजवर चावी तर यात्रेचा पण आणलाय कारण यात्रा बुधवारी रविवार जाणार दौंडला पण रविवार नाही उन्हाचा नको वाटतो बाजार करायला तर त्याच्यामुळे आता जास्त आणलाय नाही का जे जे लागणार आहे जास्त जास्त बाजार तुम्ही म्हणता आज शुक्रवार आहे शुक्रवारचा बाजार कसं काय तर आमच्या गावचा पहिला सोमवारी बाजार असायचा पण आता गेल्या आठवड्यापासून शुक्रवारचा बाजार केलेला आहे तर गेल्या शुक्रवारी काय मी गेलेच नव्हते तर फ्रीज एकदम रिकामा पडलाय काहीच नाही सगळं रिकामं केलंय फ्रीज रिकामा पडलाय तर आता त्याच्यामुळे मग म्हणलं आज जावाच बाजारला तर काकडे ही जास्त आणल्यात ना उन्हाळ्याच्या चांगल्या कोशिंबिरी बनवायला तर हे असं कापड ठेवले मी याच्यात म्हणजे भाज्या चांगल्या राहण्यासाठी सुती कापड आहे तर त्याच्यात काकडी ठेवली आणि चांगला होता बाजार तर 15 किलो काकडी भेटली म्हणजे किती आणली 4 किलो आणली काकडी 60 रुपयाची चांगला बाजार चांगला मिळाला आणि जास्त म्हणजे दुसरं भाज्या बिज्या नव्हत्या एवढ्या फक्त मला ह्याची भाजी मिळाली करडईची तर त्या घेतल्या 10 म्हणजे 20च्या 2 घेतल्या ते पण गेल्याच घेतलेली तर सुट्ट नव्हतं पैसे ते काका म्हणलं येताना दे 15च होत म्हणलं परतच्या वेळेस 5 रुपये दिली सुट्ट नाहीत आता 500 होतं ते म्हणजे राहू दे परतच्या वेळेस नाही का आणि बोरवेलच होतं माहेरचं राहू दे पोरे दे परतच्या वेळेस नाही 5 रुपये लिंबू पण आणलेत जास्त तर बोकडाचं नियोजन आहे पाहुण्यांसाठी तर लिंबू 1 किलो आणले आणि त्याच्यात आणखीन अर्धा किलो येतं तर यात्रेला बोकडाचं नियोजन आहे म्हणजे पाहुणे पहिल्या दिवशी गोड असतं ना जेवण आणि दुसऱ्या दिवशी मग तिखट करतो आपल्या पाहुण्यांसाठी जसं तिकडं नाही द्यावं नाही कापायला नाहीत पण घरीच खायला करायचं संध्याकाळचं मग एक जण पाय पडला गेलं मग देवळात नाहीत कुणी जात ना मग दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज बनवायचं तर मग दाजींची पण मित्रमंडळी असतात भरपूर कामातली घेतली आणि पाहुणे पण असतात त्याच्यामुळे सगळी तयारी चालली टमाटे पण 4 किलो आणले तर आणखी 5-6 दिवस किती दिवस टाइम आहे 4-5 दिवस टाइम आहे त्याच्यामुळं आणि पहिल्या दिवशी पोळे बनवतात कुणी काय बनवतं तर पोळ्याच्या दिवशी पाडव्याला बनवलेत आणि आमच्या पाहुण्याला काही एवढं पोळ्या आवडत नाहीत आणि घरी पण दाजीला नाही आवडत त्याच्यामुळे दाजीने काल सांगितलं वांग्याची भाजी बनव सुक्की तर वांगी किती आणले तिकडे दाखव वांगी 3 किलो आणले तर 30 रुपये किलोने भेटलं वांग 90 रुपयाची वांगी आणली चांगला बाजार चांगला मिळाला तर आता ही व्यवस्थित ठेवावं लागते एखाद्या पिशवी मध्ये आता अद्रक पण आणली 1 किलो गेले त्याच्यात पण काकड्याचं आमच्या ननंदबाईने येता येतं पपई दिली त्यांच्या झाडाची गावरान पपई बाजारात होते पण मला हे दुसरंच वजन झालेलं आहे त्याच्यामुळे मग मी नाही घेतली नाही का आणि आमच्या जाऊबाई पण खरबुजही भरपूर सारखं चालूच आहे देते तर दुपारीच कापलेलं होतं पण मी तर बाजारात घेतलीच नाही आणि आता फ्रीज मध्ये पण येते आणि सकाळी 2 आमचे वडील आले त्यांना दिले म्हणलं न्या नाही का त्यांना पण वानावळ येतो दुकानात कुणी पण आणून देत नाही का पण म्हणलं न्या हायच नाही का चाललंय ठेवायचं काकड्या चांगल्या असतात उन्हाळ्याच्या खाल्लेल्या आपलं जेवण करताना आणि बघू आता यात्रेला ह्याला नियोजन कोशिंबीर ही करायला आवडते नाही का त्याच्यात बसते का काय माहित नाही तर दुसऱ्या ह्याच्यात ठेवावं लागेल भाज्याच नव्हत्या मला मेथीची भाजी याण्याची होती मला भाज्या भरपूर आवडते तर आम्हाला दाजींना पण मला पण भाजी ते ह्याची होती तांदूळजाची आणि एवढी नव्हती मऊ पाडलेली होती त्याच्यामुळे नको म्हटलं फ्रीजच भरले एक भोपळा आणला मी आता आणलं होतं भाजी करायला मटकी पण आता काय जेवायला आता पोरण मीच आहे तर दाजी गेलं तर त्यांच्या मित्राच्या इकडं काहीतरी कार्यक्रम आहे पण नॉनव्हेज नाही खाणार ते तर नॉनव्हेज आम्ही 10 दिवस खातच नाही तर मग म्हणले नाही का व्हेज काहीतरी बनवले म्हणले त्यांनी सांगितलंच होतं त्यांच्या मित्राला की नाही नॉनव्हेज खात
तर ते म्हणले व्हेज बनवले तुझ्यासाठी तुमच्यासाठी या. तर कोथिंबीर पण कसले भारी भेटलेत हे का. 10 रुपयाला एक कोथिंबीर. मग 4 आणले. आता हे व्यवस्थित नीट करून ठेवावं लागतील. आणि गेल्या शुक्रवारी भैयाला पाठवलं होतं तर भैयानी 30 रुपयाच्या 4 आणल्या त्या नाही कोथिंबीर. तर त्या बारकाले होत्या पण गावरान होते त्या बी. तर त्याच्या कोथिंबीर वड्या बनवले होते मी. तर वांगे ह्याच्यात पण आहेत आणखीन. लसूण पण आणला जास्त. आम्ही निलावून आणतो लसूण पण आता एवढ्यात गेलोच नाही निलावाला. ह्याच्यात पण लिंबू येतं. मिरची पण 2 ठिकाणी घेतली. एक कमी तिखट घेतली आणि एक तिखट घेतली. काही तिखट आहे आणि कमी तिखटावाली. तर दोन्ही घेतल्यात नाही का वेगवेगळ्या. एवढाच बाजार बघा. एवढी चढ झालं मला लय. मी एकटीच घेते. मग भैयाला परत फोन करून बोलवलं. भैयाला नेला. तर बाजार घेते ठेवून. आता व्हिडिओ कसा वाटला. आणि आता आमचा बाजार शुक्रवारचा आहे. जवळपासचे कोण बाजारला येत असतील तर नाही का माहित. गेले सोमवारी पण बरीच लोक येऊन माघारी गेली. त्यांना माहित नव्हतं ना शुक्रवारचा बाजार आहे.